नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा आहे. कानाला आता सरकारांचा फोन आलेला आहे. सरकारांचं एवढंच म्हणणं आहे की काहीही झालं तरी 2 दिवसात सखी तिथून माघारी आली पाहिजे. तिला कसलीही मदत मिळता कामा नये आणि तिला कोणी काहीही द्यायचं नाही. ही सगळी जबाबदारी तुझी आहे. तेव्हा काना म्हणत असो, "अहो सरकार ऐकून तरी घ्या, एवढी घाई चांगली नाहीये. एकतर चाळीत इथं सगळी लोकं असतात आणि कानाला सरकार सांगत असतात की तिला त्रास द्यायचा आणि तिला तिथून लवकरात लवकर बाहेर काढायचं आहे." अशा सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. काना म्हणत असतो, "अहो सरकार, अतिघाई संकटात नाही. उगीच घाई नका करू हो. तुम्हाला माहिती आहे ना काय होऊ शकतं. ऐकून तरी घ्या." असं सगळं चालू असतं. तरीही इकडे आता सरकार मात्र ऐकायला तयार नसतात आणि सरकार म्हणत असतात की एक गोष्ट लक्षात ठेवायची, नाक दाबलं की इकडं काना म्हणतो तोंड उघडतं. तेव्हा सरकार म्हणतात तिथे फक्त माझा हुकूम चालतो. सगळं मी ठरवते तसं होतं. कारण आता वेळ, काळ काही बघायचं असेल तर ते फक्त आणि फक्त मी बघणार आहे. तुला जे काम सांगितलेलं आहे ते करायचं. तेव्हा काना म्हणतो, "हां, सॉरी. तुम्हाला आवडत नाही ना तसं बोललेलं? नाही, मी तसं बोलायला नको होतं." असं म्हणत काना शांत होतो. सरकारांना अजिबात आवडत नसतं हे सगळं जे काही बोलणं आहे, हे अशा पद्धतीनं बोललेलं त्यांना पटत नसतं. हे कानाला माहिती आहे. म्हणून काना पुन्हा शांत होतो आणि सगळ्या गोष्टी शांतपणे हँडल करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु सरकारांचं मात्र नेहमीचंच चाललेलं असतं. सरकार चुकीच्याच पद्धतीने अर्थ काढत असतात आणि सरकार मात्र समोरच्या माणसाची इज्जत न ठेवता तिच्याशी त्या व्यक्तीशी चुकीच्या पद्धतीने बोलत असतात. आता मात्र या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा काना म्हणत असतो की सरकार जरा शांत व्हा. कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत. कारण सखी मॅडम इथं आलेल्या आहेत, बेबी सरकार इथं आहेत, सगळेजण येतात, त्यांची मदत करतात. त्यामुळं त्यांना मी त्रास देऊ शकणार नाही. कारण मला या सगळ्या गोष्टींवरती बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे. हे ऐकल्यानंतर इकडे सरकार मात्र चिडलेले असतात आणि म्हणत असतात की मी जे काही सांगितलेलं आहे ते झालंच पाहिजे, अन्यथा मी ऐकून घेणार नाही, असं सरकारांचं म्हणणं चाललेलं असतं. इकडे आता सखी झोपलेली असते कॉटवरती. काना खाली झोपलेला असतो आणि अचानक सखीला जाग येते. कारण तिला डास चावायला लागलेले असतात. तिच्या कानाभोवती डासांचं गुणगुणणं सुरू असतं आणि सखी मात्र म्हणत असते, "काय आहे हे सगळं? काय करू आता मी? मला झोपच येत नाहीये. नक्की काय करावं लागेल?" हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र सखीच्या डोक्यात येतं की आता कानाला उठूया. ते डासांची अगरबत्ती वगैरे काय आहे का ते पाहूया, असं म्हणत सखी कानाला उठवण्यासाठी त्याच्याकडे जाते आणि त्याला उठवू लागते. परंतु काना म्हणत असतो, "काय चाललंय सखी मॅडम? झोपू द्या ना, तुम्ही पण झोपा आणि मला पण झोपू द्या." तेव्हा सखी म्हणत असते, "उठ ना रे कान्हा, मला ना झोप येत नाही इथे. मला ना खूप डास चावतात. ते डासांची अगरबत्ती वगैरे काय आहे का?" तेव्हा काना देणार असतो तिला, पण पुन्हा थांबतो आणि म्हणू लागतो की "नाही, तसं काही नाहीये." तेव्हा कानाला सखी म्हणते, "काय? नक्की काय आहे की नाही?" काना म्हणतो, की "आता जर यांना डासांची अगरबत्ती दिली तर शांत झोप होईल आणि मग सरकारने जे सांगितलेलं आहे ते पूर्ण होणार नाही." खरं तर कानाला सुद्धा सखीसोबत संसार करायचा आहे आणि आता जर सखी साडीत 1 महिना राहिली तर तिला डिवोर्स द्यावा लागेल, ही गोष्ट कानाला सुद्धा माहिती आहे आणि म्हणूनच काना तिला काही अगरबत्ती देत नाही. तो म्हणतो, की "नाही आहे इथं काय." तेव्हा सखी म्हणते, "झोपायचं कसं? डास किती चावते तिथं?" काना म्हणतो, "अहो सखी मॅडम, खरंच सांगतोय मी." "नाही हो काय, ते डासांना त्यांचं काम करू द्या, तुम्ही तुमचं काम करा. तुम्ही झोपा हो, काही प्रॉब्लेम येणार नाहीये." असं इकडे कानाला सखीला सांगत असतो. आणि तेव्हा मात्र पाहायला मिळतं ते म्हणजे सखी ज्या पद्धतीने हे ॲडजस्ट करत असते ते पाहून कानाला खरं तर वाटत असतं की आता काहीही झालं तरीही सखी मॅडम काही या घरात राहणार नाही. या गोष्टीची जाणीव कानाला झालेली असते. तेव्हा मात्र इकडे सखी पुन्हा येते आणि पुन्हा तिथे झोपायला लागते. कारण तिच्याकडे ऑप्शनच नसतो. करणार काय ती? तिथे झोपण्याशिवाय पर्यायच नाही आहे. त्यामुळे सखी पुन्हा झोपायला लागते आणि काना तिच्याकडे पाहत असतो. पण कानाला पण वाईट वाटतं. काना म्हणतो, की "सखी मॅडम अशा परिस्थितीत नाही, त्यांना डास तर खूप चावत आहेत, पण मलाच काहीतरी करावं लागणार आहे." असं म्हणत काना उठतो आणि त्याचबरोबर सखीला म्हणू लागतो, की "तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे एक गोष्ट मी सांगतो ते म्हणजे किरण. किरण आहे ना गाणे म्हणतो. गाणे म्हणत-म्हणत झोपतो आणि आपण जर डासांपेक्षा चांगलं गाणं म्हटलं ना, तर त्या डासांना वाईट वाटतं आणि ते निघून जातात." असं इकडे कानाने छान असा उपाय सखीला दिलेला असतो आणि सखी मात्र पाहतच राहते आणि काना उठून आता अगदी माकड उड्या मारत सखीला झोप लागावी म्हणून डास मारत असतो आणि मग सखी हसायला सुरुवात करते. सखीला भारी वाटत असतं, की काना एवढं सगळं करतोय आणि मग काना सखीच्या जवळ येतो. तिच्या कानाच्या जवळ एक डास असतो आणि तो डास त्याला दिसलेला असतो म्हणून तो सखीच्या जवळ येतो आणि म्हणू लागतो, "डास आहे."
बाकी काही नाही आहे. जसे मी असताना माझ्या बायकोला इथे मी त्रास होऊ देईल का, असं म्हणत कानाने आता तो डास मारलेला असतो. आणि मग सखीला म्हणतो की चालेल ठीक आहे, आता डास मारलेलेच बरे. असं जेव्हा डायलॉग कानाने मारलेला असतो तेव्हा मात्र सखी त्याच्याकडे पाहत असते आणि म्हणते की नाही नको. मग कानाही शांत होतो. आता इकडे सकाळ झालेली असते आणि सखी अजूनही झोपलेली असते. जेव्हा ती उठते आणि पाहते तर काय, काना घरात नाही आहे, काना तर गेलेला आहे. आणि ती म्हणते काय आहे हे सगळं, कारण तिला गौतम काकाचा फोन आलेला असतो तिच्या लाडक्या. आता गौतमने फोन केलेला असतो तो म्हणजे सखीची आठवण येते. सखी चाळीत राहायला गेली आहे. ही गोष्ट काही गौतमला आवडलेली नसते, कारण सखीला सगळं व्यवस्थित मिळालं पाहिजे. तिच्या बाबांचं हे सगळं साम्राज्य आहे आणि तिला जर ह्या गोष्टी अनुभवायला मिळत नसतील तर खूप अवघड आहे. हा सगळा विचार इकडे गौतम काकाचा चाललेला असतो आणि म्हणून गौतम काकाने सखीला फोन केलेला असतो. सखीला फोन करून गौतम काका बोलत असतो, तिला विचारत असतो गुड मॉर्निंग. तेव्हा सखी सांगते की हो गुड मॉर्निंग. तेव्हा गौतम काका म्हणतो ठीक आहे ना, झोप व्यवस्थित झाली ना, काही प्रॉब्लेम नाही ना. तेव्हा सखी म्हणते की हां व्यवस्थित झाली, सगळेजण इथं माझी खूप काळजी करत आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सगळं अगदी व्यवस्थित आहे. तेव्हा मात्र इकडे गौतम काका म्हणत असतो की लग्न करून तू गेलीस, पण मला ना माझीच लेक सासरी गेल्यासारखं वाटायला लागलेलं आहे. खरंच सुखाने संसार कर, सगळं व्यवस्थित होईल, असं इकडे गौतम काका सखीला सांगत असतात. तेव्हा मात्र सखीला गौतम काका म्हणतो की अगं कुल्फी पण तुला खूप मिस करते, तिच्यासोबत तू नाही आहे ना. तेव्हा सखी म्हणते फक्त कुल्फी करते का आणखी कोण करते. गौतम काका म्हणतो अगं मी पण करतोय तुला मिस, असं गौतम काका तिला सांगू लागतो. खरं तर सखीला ह्या गोष्टी ऐकून खूप छान वाटत असतं. तेव्हा सखी वॉशरूम शोधत असते. गौतम काकाला म्हणते अरे काका इथे वॉशरूमच नाही आहे रे आतमध्ये. काकाला माहिती असतं की चाळीतल्या घरात काही वॉशरूम नसणार आहे, परंतु सखीला ही गोष्ट कुठं माहिती आहे. तिला असं वाटायचं की आपण राजमहालात राहतोय, आता इथे आल्यावर पण आपलीच मजा असणार आहे, असं तिला वाटत होतं. परंतु गोष्टी मात्र घडत असतात त्या वेगळ्याच. कारण सखीला वॉशरूमसाठी कॉमन वॉशरूममध्ये यावं लागतं. तिथं बायकांची भरली मोठी लाईन असते. त्या म्हणत असतात अगं ए लाईनमध्ये थांब, तू कुठं चाललीस. तेव्हा सखी म्हणते प्लीज आजच्या दिवस मी उद्यापासून येऊन लाईनमध्ये थांबते, पण प्लीज आजच्या दिवस मला ॲडजस्ट करा ना, मला जाऊ द्या ना, मला माहीत नव्हतं ना, असं ती सांगू लागते. आणि ती बोलत असते तेव्हा बायका म्हणतात अगं आम्हाला पण घाई आहे, आम्हाला पण जायचं आहे ना, आमची पण कामं खोळंबलेली आहेत, तरीही आम्ही लाईनमध्ये थांबलेलोच आहे ना, मग तू ऐक ना. तेव्हा सखी म्हणत असते की नाही, तेवढ्यातच विशाखा बादली सोनाली तिथे बादली घेऊन येते आणि ती म्हणत असते अरे असं काय करताय, सखी आपल्या चाळीची सून आहे ना, आणि मग आपण सगळ्यांनी तिच्याशी असं वागायचं का, असं ती सांगू लागते. आणि ती म्हणत असते की जा सखी, आज पहिला दिवस आहे ना तिचा, तिला जाऊ द्या. आता सखीच्या हातात बादली दिल्यानंतर सखी म्हणते हे कशाला. सोनाली म्हणते अगं जा, कळेल तुला आत गेल्यावर. कारण आता सखीला कुठं माहिती आहे की कॉमन वॉशरूममध्ये पाण्याची सोय नसते, पाणी आपल्याला स्वतःलाच घेऊन जावं लागतं. आणि तेव्हा मात्र सखी आता पाहतच राहते. आणि मग सगळेजण तिथं असतात. सखी जाते आणि धावत माघारी येते. तेव्हा सगळ्या बायका विचारू लागतात की काय झालं हे सगळं, आणि तू का पळत आलीस माघारी. तेव्हा ती म्हणते किती घाण आहे ते. तेव्हा सोनाली म्हणते की मी समजू शकते, कसं आहे माहिती आहे का, हे वॉशरूम कॉमन वॉशरूम आहे, तुमच्या बंगल्यातल्या वॉशरूमसारखं स्वच्छ नसणारच आहे, कारण इथं सगळे लोक वापरत असतात, असं तिला सांगितलं जात असतं. परंतु सखी म्हणत असते की नाही, मी नाही जाऊ शकत आहे. तेव्हा बायका चिडतात आणि म्हणू लागतात की काय चाललंय हे सगळं, जर हिला जायचंच नाही आहे तर हिने आपल्याशी वाद कशाला घातला, आपला वेळ कशाला वाया घालवलेला आहे. तर सखीला पुन्हा सोनाली तिला पाठवते, जा म्हणून सांगते. परंतु सखीला मात्र जायचंच नाही आहे. ती म्हणत असते की नाही नको, असं म्हणत ती माघारी येते. आणि सखी जेव्हा माघारी आलेली असते तेव्हा सगळेजण तिथं असतात. सगळ्या बायका पुन्हा चिडतात आणि त्या म्हणू लागतात काय चाललं हिचं. आणि मग सखी तशीच पळत माघारी येते, तिला काही जायचं नसतं. आणि घरात आल्यावर मग सॅनिटायझर घेते, सगळ्या हातावर अंगावर ते सॅनिटायझर मारू लागते. ती म्हणते काय आहे हे सगळं, मी काही ॲडजस्ट करेल, पण हे कॉमन वॉशरूम मी नाही करू शकत, एवढ्या घाण कॉमन वॉशरूमचा मी वापर नाही करू शकत आहे, असं तिच्या डोक्यात चालू असतं. इकडे सरकारांचं ज्यूस आलेलं असतं आणि सरकार मात्र इकडे सखीला कॉल करतात. सखी म्हणते सरकारांचा व्हिडिओ कॉल, सरकारांचा व्हिडिओ कॉल काय येतोय, नक्की काय झालेलं आहे. तेव्हा सखी म्हणते नाही नाही, मला शांत राहावं लागणार आहे, सरकारांना यातलं काहीही कळता कामा नाही, नाहीतर त्यांना असं वाटेल की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी ॲडजस्ट करू शकत नाही आहे, असं सरकारांना वाटेल, हे सखीच्या डोक्यात सुरू असतं. आणि सखी म्हणते की नाही, मला ह्या सगळ्या गोष्टी शांतपणेच हँडल कराव्या लागणार आहेत, असा विचार सखीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेव्हा मात्र सरकार म्हणत असतात काय झालं, नाही झाला का ब्रेकफास्ट. कसं असतं माहिती आहे का, की तुला वाटत असतं ना
सगळ्या गोष्टी कशा आहेत, काय आहेत. पण ब्रेकफास्ट झाला का ते सांग. इथे तर तुझे खूप नखरे असायचे. आता तिथे काय आहे तुझ्याकडे खायला? आणि तू काय खाणार आहेस? आहे का काही तिथं? असं जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र सखी पाहतच राहते. सखीमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मी आहे ना स्वतः. माझ्या स्वतःचे नखरे पुरवण्यासाठी. मला कोणाचीही गरज नाही आहे आणि मी कोणाच्याही म्हणण्यानुसार काहीच करत नाही आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे. कारण मी स्वतः आहे ना ॲडजस्ट करायला, सगळ्या गोष्टी करायला. इकडे सरकार म्हणतात ॲडजस्टमेंट तर करावीच लागणार आहे, कारण ॲडजस्टमेंट केल्याशिवाय काहीच ऑप्शन नाही आहे असं सरकार सांगू लागतात. तेव्हा मात्र इकडे सखी सरकारांचा फोन ठेवते. सरकारांचा फोन ठेवल्यानंतर सखी आता विचार करत असते, हे सगळं काय चाललेलं आहे? या सगळ्या गोष्टी अशा का घडत आहेत? आणि सखी म्हणते की चला आता मलाच काहीतरी बनवावं लागणार आहे, असं म्हणत सखी गॅसच्या जवळ जाते. तिने काल रात्री तर सगळ्या वस्तू पाहिलेल्या असतात आणि आत्ता प्रत्येक डबा चेक करते तर प्रत्येक भांडं रिकामं असतं. सरकार म्हणत असतात की तू चाळीत राहते ना, मग सगळीकडून सगळं शोधून शोधून आणणार आणि मगच त्याचा वापर करणार आहेस, हे चालू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सखी सगळे डबे चेक करत असते, पण कोणत्याच डब्यात काहीच सापडत नाही. आणि आता मात्र सखी विचार करू लागते की हे सगळं काय आहे. आणि मग सखी म्हणत असते, असं कसं शक्य आहे? काल तर सगळ्या गोष्टी इथंच होत्या आणि आज अचानक कुठं गेले आणि असं का झालेलं आहे? हे सखीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. परंतु सखी शोधाशोध करत असते आणि सखीला मात्र तिथं काहीच सापडत नाही. कारण सखी म्हणत असते की चहा बिस्किट तरी खाईल, पण ते चहा बिस्किटसुद्धा तिथं नसतं. आणि सखी म्हणत असते, असं कसं झालं? मग ती कपाटाकडे जाते. कपाटात साहित्य होतं म्हणून ती कपाटात साहित्य शोधू लागते. परंतु कपाटातही तिला काहीच मिळत नाही. आता मात्र उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की सखीने बॅग घेतलेली आहे आणि सखी बॅग घेऊन निघालेली असते. तेवढ्यात किरण सखीला पाहतो. म्हणजे चाळीतनं निघून सखी निघालेली आहे आणि सखी आता इकडे तिच्या घरी राहायला येणार असते. कारण तिच्या बाबांचं म्हणजे कामत हाऊसमध्ये ती राहायला येणार असते. परंतु जेव्हा आता हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र सखी आता रिक्षा करते आणि निघालेली असते. इकडे आता सगळेजण बोलत असतात आणि कानाला फोन आलेला असतो. किरणने कानाला फोन करून सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र किरण कानाला जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सांगतो तेव्हा मात्र काना म्हणत असतो की हे काय झालेलं आहे? म्हणजे बेबी सरकार निघालेले आहेत तिथून? तेव्हा मात्र काना सांगतो की हो. आता ही गोष्ट कळलेली असते तेव्हा सरकार म्हणत असते की 2 दिवस मी म्हटलं होतं. पण ही तर 24 तास पण टिकू शकलेली नाही आहे. 24 तासाच्या आत ही परत आलेली आहे. म्हणजेच हिला तिथं राहणं पॉसिबलच नाही आहे. हे सगळं आता सरकारच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा सखी म्हणत असते की नाही, कधीच नाही. कारण मी तिथे राहू शकते आणि त्या चाळीतल्या घरातसुद्धा खुश राहू शकते, असं सखी बोलू लागते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.